ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शिवसृष्टी उभारली जाते त्यात शिवसृष्टीचे बुरुजकाम पूर्ण होण्याआधीच ढासळले। मग प्रश्न असा आहे की इथे शिवरायांचा सन्मान होत होता की त्यांच्या नावावर भ्रष्टाचाराचा बाजार भरवला जात होता? खरोखर लज्जास्पद आहे। रायगड जिल्ह्यातील म्हसळा शहरात रयतेचे राजे शिवछत्रपती महाराज यांच्या शिवसृष्टीसाठी शासनाने 1,59,99,000 रुपयांची तरतूद केली आहे। शहरातील मध्यवर्ती ठिकाण म्हणजे जुने तहसील कार्यालय या ठिकाणी ही शिवसृष्टी उभारण्यात येत असून या कामात कमालीचे भ्रष्टाचार सुरू असल्याने सर्व शिवभक्त नाराज झाले असून त्यांनी थेट म्हसळा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी आणि इंजिनियर यांच्या निलंबनाची मागणी केली आहे। 6 जून 1674 रोजी दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळा पार पडला। हिंदवी स्वराज्याची स्थापना आणि सार्वभौमत्वाचे प्रतीक असलेला हा दिवस दरवर्षी 6 जून रोजी महाराष्ट्रात विशेषतः रायगडावर अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो। मात्र याच दिवशी रायगड जिल्ह्यातील म्हसळा शहरात राजांच्या नावाने सुरू असलेल्या शिवसृष्टीचे निकृष्ट दर्जाचे असलेले बुरुज बांधकाम होण्यापूर्वीच ढासळल्याचे पाहावयास मिळाले। विक्रांत शेखर देशमुख बदलापूर या कंत्राटदाराने हे काम घेतले असून या कामात रेतीऐवजी गिरीटचा वापर मोठ्या प्रमाणात झाला असल्याचा दावा माजी सभापती महादेव पाटील यांनी केला। यानंतर या कंत्राटदाराने बुरुजमध्ये मुख्य मटेरियल ऐवजी जांभा दगड वापरून आपले काम केल्याचे निदर्शनास आले। शिवसृष्टी कामात झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून म्हसळा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी व इंजिनियर यांना तत्काळ निलंबित करावे अशी मागणी माजी सभापती महादेव पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केली। यावेळी शिवसेना तालुका प्रमुख अमित महामुंडकर, माजी नगराध्यक्ष असहल कादिरी, माजी तालुका प्रमुख प्रसाद बोरले, उपतालुका प्रमुख बाबू बनकर, अब्दुल कवी म्हसळाई व इतर पदाधिकारी उपस्थित होते। अत्यंत दुःखद घटना आहे काय जे महाराज आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवसृष्टीचा जो पुतळा उभारण्यात येतोय। मी तुम्हाला एक माहिती देतो का आमची मुस्लिम जमात कडे पण आम्ही गेले होते। जेव्हा ही मागणी आली तर आम्ही त्यांना विचारणा केली ते त्यांनी बोले महाराजांचा जर पुतळा होते ते सर्व मतेंनी तुम्ही होऊन द्या आणि चांगली गोष्ट आहे। ते आमच्या जमातनी पण तिथे पाठिंबा दिलेला आहे आणि सर्व 19 नगरसेवकांनी एक मताने पाठिंबा देऊन ठराव दिला होता तर महाराजांची शिवसृष्टी व्हायला पाहिजे। आणि एवढा जर 19 नगरसेवक एक मताने सोबत साथ देत आहेत आणि सर्व म्हसळावासियांची आणि पूर्ण महाराष्ट्राची इच्छा होती का चांगला शिवसृष्टी हो। आम्ही डीपी प्लॅन मध्ये रिझर्वेशन पण टाकलेला आहे तिथे शिवसृष्टीचा। ते असं जर काम होत असेल तर याच्यासाठी जो काय करायला लागेल पूर्ण म्हसळावासी आणि आम्ही सर्व नगरसेवक मिळून तिथे जर आंदोलन पण करायला लागला ते आंदोलन करू आणि चांगलं काम परत करून घेऊ। त्याचा असं जर तो भ्रष्ट काम करत निकृष्ट दर्जाचं जर काम करत असेल तर आम्ही असा होऊन देणार नाही। काल मी राजे भोसलेंचा पण भाषण रायगडावर ऐकला न्यूजच्या माध्यमाने तर त्यांनी पण बोलले 18 जमातीचे त्यांनी राजा बसवले आपले छत्रपती शिवाजी महाराजांना। ते सर्वांचे ते राजे आहेत, आपले महाराष्ट्राचे राजे आहेत, पूर्ण भारताचे राजे आहेत। तर त्यांचं काम आपण चांगल्या दर्जाचं करून घेऊ ही आम्ही गवाही देतो आणि असं काम जर असेल तर आम्ही परत त्याला तोडून घेऊ। म्हसळावासींचे परत तोडून घेऊ आणि नवीन चांगलं काम करून देऊ अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो आणि प्रशासन आम्हाला मदत करेल अशी आशा बाळगतो। प्रथमतः सन्माननीय पाटील साहेबांचा मी धन्यवाद व्यक्त करतो मस्तालुका वतीने, कारण की हे तो विषय तो खरोखर महत्वाचा मुद्दा होता। कारण की शिवाजी महाराजांचा जो आपला शिवसृष्टी बनते त्या शिवसृष्टीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज झालं नाही पाहिजे। कारण की हा आपला एक प्रतिमा नव्हे तर आपला एक तो मानबिंदू आहे आणि ह्या ठिकाणी चांगलं काम व्हावं ही आमची सुद्धा इच्छा आहे। आणि जशी पाटील साहेबांचा जो व्हॉट्सअपला मेसेज काल फिरत होता की बाबा जेणेकरून सर्व शिवप्रेमी एकत्र यायचं आहे, आम्ही आज शिवप्रेमी म्हणून एक पाटील साहेबांच्या शब्दाला एकत्र आलोय, वासियांच्या शब्दाला एकत्र आलोय आणि कायमस्वरूपी आम्ही एकत्र येत राहू। काल ज्या त्यांनी पडद्या ओढल्यात त्या त्याने तोडाव्या आणि पुन्हा नव्याने कराव्या आणि जर का त्याने केलं नाही तर तालुक्यातले सगळे शिवप्रेमी सगळे एकत्र करून त्या ठिकाणी मोर्चा आणण्याचा आपण सगळे प्रयत्न करू। सुरुवातीला आपण त्याचं काम जे भोंडेने चालू केलं ते ग्रीड वापरून त्यांनी सुरू केलं। आता त्याचा काय बदल केलेला आहे तर कॉन्क्रीटचा जे काही पडदी ज्या भरल्या गेल्या काल पाहिलं मी तर त्याच्यामध्ये त्यांनी दगड वगैरे वापरलेत आणि संपूर्ण स्टील दिसते खोलल्यानंतर व्हायब्रेशन केलेलंच नाही। आणि इथला कुठला तरी आंडूपांडू एक कुठला तरी कारागीर घ्यायचा तो काम करायचा। आपल्याला माहित आहे की शिवसृष्टीचं
सिंधुदुर्गाचं आपल्याला घटना माहिती आहे की शिवसृष्टीची होणारी कामं ती चांगल्या दर्जाची व्हायला पाहिजे असं शासनाचे निर्देश आहेत. आणि मग तरी देखील अशा पद्धतीने काम का, आणि आता जे तोडींचं काम चाललेलं आहे त्याचा जो थिकनेस पाहिजे तो कमी असल्यामुळे आता बसवलेल्या तोडी पडल्यात. ही वस्तुस्थिती आहे. नंतर काम झाल्यानंतर आणखी मालाचा दर्जा कमी झाल्यानंतर कोसळणार आहे. आता जे काम आहे ते जे काल काम केलेलं आहे त्यांनी ते पहिला तोडून त्यांनी नव्याने काम करावं. ज्या काही बॉर्डर असेल त्यांनी केल्या अक्षय भरले ते, आणि त्या कामामध्ये दर्जा सुधारावा. ह्याच्यावर मुळात नियंत्रण कोण आहे, ज्यांनी काम हे आणलेलं आहे किंवा त्यांचं सुद्धा नियंत्रण नाही. इथलं जे काही सत्तेवरची मंडळी आहेत त्यांचंही लक्ष नाही. त्या डिझाईन प्रमाणे आपल्या डिझाईन उपलब्ध झाले नाही, परंतु आता जे आपल्याला प्रथमदर्शी दिसतं ते काम कुठेतरी बोगस काम चालू व्हायला लागले. लावलेली दगड सुद्धा आता पडतायत आणि ग्रीड वापराय. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.